सरकारी काम ठेकेदार कसं करतात हे काही नवीन सांगायला नको। मीरा भाईंदरचा ब्रिज आपल्याला आठवत असेल, जो 4 लाईनचा होता तो 2 लाईनमध्ये झाला। असंच एक वसईमध्ये झिगझॅग गटर तुम्हाला मी आता दाखवणार आहे। आपण सापशिडीचा खेळ खेळतो, सापाच्या तोंडातून खाली येतो आणि कसं झिगझॅग करत खाली येतो। वसईत चक्क एका ठेकेदाराने, PWDचा एक ठेकेदार आहे, त्याने कशा प्रकारे झिगझॅग गटर बनवले त्याचं हे उत्तम उदाहरण। हे गटर जर तुम्ही पाहिलं तर कशा प्रकारे झिगझॅग गटर आहे, म्हणजे ना सरळ ना वाकडं, जसं काही ठिकाणी फोल्ड झालं परत सरळ झाले परत वाकड झाले। वसई पश्चिमेच्या स्टेला परिसरात हे गटर बांधलेलं आहे, नागमोडी वळणाचं गटर आहे। याला स्लोप देखील कसा आहे की आता सध्या इथून स्लोप चालू केला आणि पुढे जाऊन तो 1.5-2 फुटांवर स्लोप आहे। 81 मीटरचं हे गटर आहे। आमदार फंडातून ह्या गटराचं काम चालू आहे आणि सध्या हे काम थांबवण्यात आलेलं आहे। इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर हे गटराचं काम पूर्णपणे थांबलेलं आहे, कारण ह्या गटराचा काहीच उपयोग होणार नाही। कारण माणिकपूरच्या रोड स्टेलाकडचं पाणी हे रिवर्स या गटरामध्ये येईल आणि हेच पाणी पुढे कसं जाईल, कारण पुढे जर हे गटर नेलं तर 2 फुटाचा स्लोप जाईल। त्यामुळे एकंदरीत झिगझॅग गटर हे बनवलेलं आहे। निवडणुकी आधीपासून हे टेंडर निघालं होतं, परंतु महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना विश्वासात घेतलं नाही। स्वतःच्या मनाला येईल तसं हे गटर बांधलेलं आहे। पैशांची अक्षरशः चुरडा म्हटला तरी हरकत होणार नाही, कारण 10 लाखाचं हे टेंडर आहे। त्यात पाईप हे पालिका पुरवणार आहेत आणि ह्या गटराचा काडी मात्र उपयोग होणार नाही। त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं गटर बांधताना, कुठल्याही प्रकारचा विकासाचं काम करत असताना का सर्व क्षेत्रांना विचारात घेतलं जात नाही, हा प्रश्न उपस्थित झालेला। आता तुम्ही जर विचार केला तर हे पाणी असं नागमोडी वळणातून कसं जाऊ शकतं। जर आज हे फुटपाथ बनायच्या आधी हे लक्षामध्ये आलं, जर त्या ठेकेदारांवर फुटपाथ बनवला असता तर माहीत पण पडलं नसतं की अशा प्रकारे नागमोडी पाईप आहेत। इकडचे जे स्थानिक नगरसेवक आणि माजी जे उपमहापौर आहेत प्रकाश रॉड्रिक्स यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं। त्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। 100% याचा गटराचा स्लोप आणि गटर चुकलेला आहे। हा गटर कशासाठी घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कोणाची मागणी होती? PWDने काम सुचवले, महापालिकेची हद्द आहे, महापालिकेला माहीत आहे कुठून कुठे पाणी जातं, महापालिकेच्या इंजिनियरला माहीत आहे कुठून कुठे पाणी जातं, इकडच्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे। मी कित्येक वर्ष इकडचा लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला माहीत आहे कुठलं पाणी कुठे जातं। परंतु हे गटार घेऊन हे 10 लाखाचा गटार घेतलेला म्हणते 81 मीटरचं PWDने आमदार फंडातून, हे ह्याच्यातून कुठल्याही एरियाचं आणि कोणाचंच भलं होणार नाही की पाणीच जाणार नाही। ह्याच्यात मेन रोडचं पाणी उलटं येणार आहे। मी त्याविषयी इंजिनियरला सांगितलं देखील का ह्या गटाराचा स्लोप ह्या आपल्या खालती खारटण आहे ती तिथे स्लोप द्यायला पाहिजे, तरच हा गटाराचा फायदा होईल। आणि मग मी इथे ते त्यांना टेम्पररी गटर बंद करायला सांगितलेलं आहे, कारण हा गटर आजच तुम्ही बघता की 1-1.5 फूट उंच झालेला आहे, तर पुढे नेता नेता 2-2.5-3 फूट उंच जाईल आणि रस्त्यापेक्षा 2-2.5 फूट उंच गटाराचा पाईपाचा फायदा काय? मी जर इंजिनियरला सांगितलं, आता त्यांनी जेवढं केलेलं आहे त्याच्या पुढचं काम मी त्यांना बंद करायला सांगितलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जो उरलेला मेजरमेंट आहे तो जो आपला खालती गटार आहे म्हणजे खारटण आहे त्या साईडला जर त्यांनी काम केलं तर त्याचा फायदा होईल, नाहीतर ह्या गटाराचा पैसे पाण्यात गेल्यासारखे आहेत।